भारतीय राज्यघटनेचे कलम 67, ज्याला आपण आर्टिकल 67 असे म्हणतो, या कलमाअंतर्गत अशी तरतूद केली आहे की उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असेल, तर त्यांनी पद ग्रहण केल्यापासून तो 5 वर्षाचा असेल. परंतु यामध्ये 2 गोष्टींचा अपवाद आहे. जर उपराष्ट्रपतीने स्वतःच्या हस्ताक्षरात जर राष्ट्रपतींना राजीनामा दिला तर उपराष्ट्रपती पद हे रिक्त होते. जसे आता उपराष्ट्रपती जगदीप यांनी आत्ताच 21 जुलै 2025 रोजी राजीनामा दिला होता. तशा प्रकारेच दुसरं असं आहे की जर तत्कालीन राज्यसभेच्या किंवा राज्याच्या परिषदेच्या बहुमताने असा ठराव पारित केला आणि त्या ठरावाला लोकसभेची मंजुरी घेतली आणि तो ठराव जर पारित झाला तर उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करता येते. परंतु असा ठराव या कलमाच्या उद्देशाने मांडला जात नाही किंवा असा ठराव मांडण्याचा ज्यावेळेस उद्देश होईल त्यावेळेस 14 दिवसाची अगोदर पूर्वसूचना देणे आवश्यक आहे, असे या कलमात स्पष्ट केले आहे. जर तुम्हाला हे कलम कळाले असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.